दिशा सालियान की फाइल फिर से खुलने की संभावना और अब दिशा सालियान मामले में आदित्य ठाकरे पर बड़े आरोप लगाए जा रहे हैं। खुद दिशा सालियान के पिता ने आदित्य ठाकरे की जांच की मांग की है। इसी बीच उद्धव ठाकरे ने अब इस पर चुप्पी तोड़ी है। उद्धव ठाकरे ने कहा है कि जब अधिवेशन आता है तो दिशा सालियान का मैटर आता है। पिछले सत्र में यह मुद्दा नहीं आया था तो मुझे आश्चर्य लगा। हमारे परिवार की 6-7 पीढ़ियां जनता के सामने है। अगर ये झूठ बोलेंगे तो उन्हें पलटकर जवाब दिया जाएगा, उन्हें सजा मिलेगी। उद्धव ठाकरे ने क्या कहा है सुनिए। पण मला खरं गेले 1-2 अधिवेशन आश्चर्य वाटत होतं की अधिवेशनात हा मुद्दा आला कसा नाही। दरवेळेला अधिवेशन आलं की हा मुद्दा काढला जातो, त्याच्यात नवीन काय। पण माझं काय म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या ज्या काही चिता पेटतात त्याला जबाबदार कोण आहे? त्यांच्या माता भगिनी ज्या टाहो फोडतायत, त्यांच्या मुली बाळी ज्या सांगतात की आमच्या वडिलांच्या आत्महत्या झाल्या, आमच्या वडिलांची हत्या झाली आहे, त्यांच्याबद्दल चौकशीचं काय? त्यांच्या चौकशीचं जसं देशमुखांची हत्या झाली, त्यांची मुलगी बोलते की बाबा माझ्या वडिलांच्या हत्येचं काय? गुन्हेगारांना पकडणार त्याच्या कोणी ठीक आहे ना देऊ द्या ना, द्या ना, मग द्या ना। पण हा विषय कोर्टात चाललेला आहे, द्या ना कोर्टात काय ते। अरे ते ठीक आहे। संजय गावडकर उद्या कुठल्या पक्ष नेत्यांना विचारता प्रश्न नाही त्यांनी चांगलं अच्छा नाही त्यांना खास धन्यवाद देतो, कारण आमच्या घराण्याच्या 6-7 पिढ्या जनतेसमोर आहेत। त्याच्यामुळे या विषयात काही तथ्य नाहीये। दूर तक कोई असं ज्याला म्हणतो तसं काही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही। पण जर का राजकारण ह्या वाईट बाजूला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल। कारण खोट्याचं जर का तुम्ही नायटा करणार असाल तर ते तुमच्यावरती बुमरँग होऊ शकेल, हेच या लोकांना मी सांगू इच्छितो। वो बकवास है, उसके बारे में मैं कुछ बोलना नहीं चाहता। यांना मुलाखतीत एक प्रश्न विचारण्यात आला, एका वाक्यात उत्तर विचारण्यात आलं, शरद पवार आणि तुमच्या बाबतीत त्यांचं काय मत आहे असं विचारण्यात आलं। त्यावर ते असं म्हणाले की भरवसा नाही। ते गाणं होतं ना, कुठलं गाणं होतं ते? जरा जोरात बोला ना, माझ्यापेक्षा तू हा असं विचारत आहे ना, म्हणून नाही ते गाणं जे होतं, मला वाटतं त्या गायिकेचा सत्कार सुद्धा तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि वर्षावरती केला होता। सोनू मग तुझा माझ्यावर भरोसा नाही काय, म्हणून तुम्ही हा दुसरा घरोबा केलाय काय? वो बकवास लोगों को मैं जवाब नहीं देता। नेत्यांनी असं प्रक्षोभक भाषण करून असं देवेंद्र फडणवीसांनी देखील कान टोचले। मी त्याचंही स्वागत करतो त्यांच्या वक्तव्याचं। जर देवेंद्रजी असं म्हणाले असतील की नेत्यांनी भडकाऊ भाषण करू नये तर त्यांच्याकडे जे आगलावे लोक घेतलेत त्यांनी, दुर्दैवाने काय होतंय की विरोधी पक्ष संपवला, ज्या विषाचा त्यांनी उपयोग करायचा प्रयत्न केला तेच विष आता भाजपला मारतंय। आप बहुत ही रेप्यूटेड परिवार से आते हैं, बहुत बड़े नेता हैं, बावजूद इसके ऐकायला ठीक आहे।